नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. वारसा हक्कानं 15 सफाई कर्मचाऱ्यांची ठाणे महापालिकेत नियुक्ती. अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाचं आयोजन. ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसंच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसा हक्कानं पालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश प्रशासनानं निर्गमित केल्यानं सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आलं असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला. प्रलंबित वारसा हक्काच्या नियुक्ती तातडीनं कराव्यात असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिलेत. ठाणे महापालिकेतील जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त, मयत वा ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क लागू होतो. त्यान्वये त्यांना पालिकेच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी या संवर्गात नियुक्तीची तरतूद आहे. याबाबत सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क देण्याबाबत फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयास उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथे आव्हानित करण्यात आलं होतं. या रिट याचिकेमध्ये 8 जानेवारीमध्ये जे स्थगिती आदेश आहेत ते उच्च न्यायालयानं उठवून वारसा हक्कानं सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश देण्याबाबत शासनानं निर्देश दिले होते. या निर्णयाच्या अनुषंगानं सामाजिक न्याय आणि वित्त मंत्रालयानं जानेवारी 2025 अखेरीस सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश देण्याबाबत आदेश दिलेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं शासन स्तरावरून सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानं नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा झालाय. घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारे अवजड वाहन उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्यानं मानपाडा ते कासारवडवली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी 10:30 नंतरही ही कोंडी कायम होती. त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्त ठाणे मुंबईत जाणाऱ्या चालकांचे हाल झाले. अनेकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती, त्यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी झाली. घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षात नागरिकीकरण वाढले, त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढलाय. तसंच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्त्वाची आहे. घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं आणि सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम सुरू आहे. या कामामुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारा कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झालं. अपघातामुळे मानपाडा ते कासारवडवलीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अवजड वाहन क्रेनच्या साह्यानं बाजूला करण्यात आलं, परंतु येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती. वाहतूक कोंडीमुळे सकाळी ठाणे मुंबईच्या दिशेनं कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. सकाळी 10:30 नंतरही कोंडी कायम होती. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त 21 मे ते 31 मे या कालावधीत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये अहिल्या रन तसंच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आणि उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच अनुषंगानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती 31 मे 2025 रोजी देशभर सर्वत्र साजरी होत असताना अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे, आधारवड ज्येष्ठ नागरिक कट्टा तसंच आमरे कॅन्सर केअर सेंटरचे संस्थापक डॉक्टर सागर आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या वतीनं अहिल्या रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजपा प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवीताई नाईक, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तसंच 10वी-12वी मध्ये अव्वल गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार सन्मान यावेळेला उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी निमित्त ठाण्यामध्ये अनेक कार्यक्रम
हे सातत्याने माननीय लेले साहेबांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे आणि त्याच्यामुळे महिलांची दौड असेल, त्याचबरोबर निबंध स्पर्धा असेल, त्याचबरोबर वेगवेगळे सेमिनार्स असतील. आज दुपारीच माननीय केशवजी उपाध्याय यांचं एक सेमिनार झालं. त्याचबरोबर या इकडे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा रमेशजी आंबरे आणि स्नेहाताई आंबरे यांच्या माध्यमाने मानपाड्या भागामध्ये होत आहे. उद्या सुनीलजी देवधर हे ठाण्यामध्ये व्याख्यानाला येणार आहेत आणि त्याच्यामुळे अनेक कार्यक्रम हे पूर्ण राज्यामध्ये आणि हवामान विभागानं पाणी टंचाई भेडसावणार नाही ना असा प्रश्न आतापासून घोंगावू लागलाय. ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा आणि बारवी धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत सध्या भातसात 33% तर बारवी धरणात 36% जलसाठा असल्यानं 8 ऑगस्टपर्यंत पाण्याची चिंता करू नये असं जलसंपदा विभागानं स्पष्ट केलंय. पावसानं राज्यभर दमदार हजेरी लावली असली तरी मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मात्र पावसानं जोर धरलेला नाही. या भागात आतापर्यंत जवळपास 8 ते 9 मिलीमीटर पाऊस पडलाय. सध्याच्या घडीला भातसा धरणात 314.671 तर बारवी धरणात 122.45 दशलक्ष जलसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी भातसात 262.64 तर बारवीमध्ये 100.53 पाणीसाठा होता. मे महिन्यात सुरू असून पाणी पुरेल एवढा धरणामध्ये पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीचं संकट नाही. दरम्यान पावसाची पुढील स्थिती बघूनच निर्णय घेण्यात येईल. तसंच यंदा जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 792.62 दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असून यंदा देखील धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल असा विश्वास जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलानं अभिषेक करण्यात आला. अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंतराजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचं नर्मदेनं जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवलं होतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी इथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचं नर्मदेच्या तीर्थानं अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आलं होतं. राज्यात सांगली, पुणे, माळेगाव, बारामती, पंढरपूर, चोंडी, ठाणे, औंढा नागनाथ, अंबड इत्यादी ठिकाणी हे तीर्थ पोहोचले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो. इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवलं असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवींच्या मूर्तीवर सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके आणि काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळेला महावितरणचे संचालक मुरहरी केळे, डॉक्टर अशोक माने, समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे, शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई, वकील नानासाहेब मोटे, पंढरीनाथ चोरमले, उद्योजक सुरेश शिंगाडे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त सोपान वाईक, उपायुक्त गोदेपुरे, जनसंपर्क अधिकारी रोशना मनसेकर, ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कळव्यातील तरुण रवी वर्मानं आतापर्यंत 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पाठवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. रवी वर्मा हा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करत होता. ज्या पाणबुड्या आणि युद्धनौकांमध्ये तो काम करायचा त्याची सर्व माहिती त्यानं पाकिस्तानला पुरवली. त्यात पाणबुड्या आणि युद्धनौकांचे नकाशे, शस्त्रसाठा ठेवण्याचं ठिकाण तसंच गोपनीय स्थळांची माहिती पाकिस्तानला दिली. नेव्हल डॉकमध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी नसल्यानं त्यानं ती सर्व माहिती लक्षात ठेवून ऑडिओ आणि टेट चित्र काढून पाठवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले. रवी वर्माची चौकशी सुरू असून त्यानं आणखीन कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली आहे तसंच या हिरगिरीत त्याचा कोणी साथीदार आहे का याचा तपास सुरू आहे. इंजिनियर रवी वर्माला पायल शर्मानं हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि हिंदुस्थानी पाणबुड्या, युद्धनौका तसंच इतर जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्ताननं काढून घेतली. त्यानं ही माहिती फेसबुकच्या मदतीनं पाठवली असून तो पायल शर्मा आणि इस्प्रीत अशा 2 फेसबुक अकाउंटच्या संपर्कात असल्याचं तपासात समोर आलंय.
आणखीन कुणाला जाळ्यात अडकवलं आहे का, हे दोन्ही फेसबुक अकाउंट बनावट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. या अकाउंटवरून भामट्याने आणखीन कुणाला जाळ्यात अडकवलं आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वारसा हक्कानं 15 सफाई कर्मचाऱ्यांची ठाणे महापालिकेत नियुक्ती. अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाचं आयोजन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tv@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.